म्हाप्रळ पंढेरी मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामातील गैरप्रकार उघड. संतोष घोसाळकर यांनी केली पोलखोल. ग्रामस्थांनी विचारणी केली असता ठेकेदारानं कामगारांसह केला पोबारा. मजूर सहकारी संस्थेच्या नावावर मंजूर काम अन्य ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे आला संताप. गुन्हा दाखल करण्याची होती मागणी. सविस्तर वृत्त. तालुक्यातील म्हाप्रळ पंढेरी राज्यमार्गावर सुरू असलेल्या खड्डे बुजवण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप माजी सभापती संतोष घोसाळकर यांनी केला आहे. मजूर सहकारी संस्थेला मंजूर झालेली कामं प्रत्यक्षात इतर ठेकेदारांकडून करून घेतली जात असल्याचा प्रकार उघडकीस येऊन पोलखोलच त्यांनी केली आहे. शिवाय या कामाच्या निकृष्ट दर्जाच्या प्रकाराबद्दल आरोप करत पंढेरी येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी ग्रामस्थांनी खडी बाजूला करून डांबराचा वापरच झाला नसल्याचं उघडकीस आणलं आहे. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आणि माजी सभापती संतोष घोसाळकर यांनी 28 मार्च रोजी पंढेरी येथे प्रत्यक्ष भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी संबंधित मजूर सहकारी संस्थेचा एकही मजूर किंवा पदाधिकारी कामावर उपस्थित नसल्याचं स्पष्ट झालं. उलट अन्य ठेकेदार आपल्या कामगारांसह काम करत असल्याचं आढळलं. याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित कामगारांचा मजूर सहकारी संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचं उघड झालं आहे. याशिवाय कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी देखील उपस्थित नसल्यामुळे कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. म्हाप्रळ पंढेरी मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामातील गैरप्रकार उघड. संतोष घोसाळकर यांनी केली पोलखोल. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय, मंडणगड. ग्रुपचं काम करतोस तू माझं हे काम आणि कोंदराळचं अडकायचं झालं कंप्लीट. ते तूच केलं. हो मजूर सोसायटीचे मजूर होते हो काय हो? मी स्वतः चेअरमन आहे ना. चेअरमन तू आहेस मजूर सोसायटीचा आणि बाकीचे हे काय मला त्या यादी दाखव मजूर सोसायटी. इथं अवेलेबल नाही, मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. चालेल. आणि हे मजूर सोसायटीचे आहेत. नाही, हे सोसायटीचे नाहीत मजूर. मग कारण का उभी कर, उभी कर सगळ्यांना कोणाला लाईनीत. कोण आता काम करते ते समोर येऊ दे. वर्षभर करायचं आहे दादा. वर्षभर करायचं मान्य आहे देखभाल ना. दुरुस्ती वर्षभर करायची. माहिती आहे आम्हाला, हे मग तुमचं वर्षभर असतं ते. नाही पण हे दाखव मजूर सोसायटीचे. नाही तर सोसायटीचे मजूर सोसायटी कुठल्या सोसायटी कुठल्या कुणाचं ह्या कामावरची सोसायटी कुठची आहे? ही काळकाई मजूर आहे. काळकाई मजूर. मग त्याचे मजूर आणून त्याचं मला माहित नाही. ते मला माहित नाही. मला सुपरविजनचं काम दिलंय त्यामुळे मी ते करतो. इकडे चेअरमन तू आणि इकडे हे आता काम मला काम एक काम आहे ना त्याच्या येऊ दे ना. काळकाईचे येऊ दे ना लोक. लेवल नसले तर तुम्ही कशाला हे करताय ना? हळू कशाला? चालेल, मी करतो. हा ज्यांचा आहे त्यांना फोन हा. करतो. माझं नाव अखिल बुरुड. मी सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि पंढेरी ह्या गावाचा रहिवासी आहे. तर बोलायचा उद्देश म्हणजे हे आमचं रस्त्याचं काम आता चालू आहे, खड्डे भरण्याचं. तर तो अतिशय म्हणजे एकदम थर्ड क्लास पद्धतीने भरण्यात येते. आम्ही संबंधित ठेकेदाराला पण बोललो, पण ठेकेदाराने काही लक्ष दिलं नाही. दुसरी गोष्ट अशी की हा खड्डा जो आहे हा 2 वर्ष खड्डा पडलेला आहे पाण्याच्या मुळे. ह्याच्या खालून वॉटर सप्लायची लाईन गेलेली आहे. तरी ग्रामपंचायतला बोलून पण ठकलो. त्याच्यानंतर संबंधित म्हणजे PWD विभागाकडे पण बात केली तर त्यांनीसुद्धा काही लक्ष दिलं नाही. हा खड्डा स्वतः आम्ही खोदून म्हणजे चिखल काढून गावातले संबंधित लोकांचे डंपर घेऊन हा खड्डा भरून काढला. तर भरून काढल्याच्या नंतर हा तसाच्या तसाच ठेवलेला आहे. म्हणजे ह्याच्याकडे काही संबंधित विभागाचं कोणाचंच काही लक्ष नाही आहे. आज हा 2 वर्ष झालेली आहे. हा खड्डा भरलेला आता 3 महिने झाले ना, 2-3 महिने झालेले आहेत. तसाच्या तसाच खड्डा आहे. साईटवरून ड्रायव्हेशन काढलेलं आहे आणि तिथून गाडी जाते. बोल. ह्या खड्ड्यामध्ये 2 वेळा गाडी पण अटकलेली आहेत. आम्ही टोचन करून गाडी पण त्यांचे काढून दिलेली आहेत. एकदा डंपरवाला अटकलेला आहे, एस टीवाला अटकलेला आहे. अनेक खालती गाड्यांना लागलेल्या आहे. छोटे वाहनं या रस्त्याच्या बाजूने गेलेले आहेत. गाववाले कधी पण काय अटकला ते गावाला येऊन सहकार्य करतात. या रस्त्याच्या कामाच्या मुळे हे सगळी लाली पावडर चाललेली आहे. कुठंच काही खड्डे चांगले हिशोबात भरलेले नाही आहेत. ते बघा खड्डे दिसतात. झाले ते अजिबात अक्षरशः नवीन कार लोकांचे येतात आहेत, गाड्या येतात आहेत, घसून जातात आपला कारच्या वरती स्क्रॅच पडतात आहेत. यांचं अजिबात कुठंच लक्ष नाही. साईड पट्टी पण नाही बरोबर. इवन झाडी माळी म्हणजे कटिंग पण नाही केलेली आहे आपली झाडी. तशीच आज आता
उन्हाळा आला आता 2 महिने पाऊस चालू होईल ती झाडी अजून चांगली तऱ्हेने वाढणार ती म्हणजे साईड पट्टी ते सोरा बोले डांबरी रस्त्यावर येऊन ते अटकणार सगळी झाली. संतोष पांडुरंग घोसाळकर राहणार घोसाळे तालुका मंडणगड. आज या ठिकाणी हे पत्रकार सोबत आलेले असताना या म्हाप्रळ पंधेरी रस्त्याला डांबरीकरणाचं मजूर सहकारी संस्थेमार्फत काम सुरू आहे. परंतु मजूर सहकारी संस्थेचे एकही मजूर या कामावर नाही आहेत. अन्य कोण खाजगी ठेकेदार परराज्यातील कामगार या कामावर काम करत आहेत आणि ते काम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की पायाने किंवा हाताने खडी निघेल आणि ऑइल मिश्रित डांबर मारत आहेत. आणि हे एवढं निकृष्ट दर्जाचं काम या शाखा अभियंत्यांना, कार्यकारी अभियंत्यांना, उपअभियंत्यांना, अधीक्षक अभियंत्यांना यांच्या त्यांना लेखी पत्र देऊनसुद्धा त्यांनी कानाडोळा केलेला आहे. आणि मार्च एंडला ही देखभाल दुरुस्तीची कामामध्ये एवढा हजारो कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे. आणि त्या ठिकाणी मी बांधकाम मंत्री यांना, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे. अन्य खात्यातील सचिवांना, अन्य खात्यातील मुख्य अभियंता, सचिव, त्यांचे प्रधान सचिव यांनाही पत्र दिलेलं आहे. परंतु या कामाकडे लक्ष द्यायला कोणालाही या ठिकाणी दिसत नाही आहे. या ठिकाणी इथून 100 मीटर अंतरावर एक भला मोठा खड्डा पडलेला आहे. खड्डा ग्रामस्थांनीच भरला तो, परंतु त्यावर आज सार्वजनिक बांधकाम खात्यानं लक्ष द्यायला वेळ नाही. रस्त्याच्या कडेला जी झाडी आहे त्या झाडी आज एकही गाडी, एखादी गाडी, सिंगल गाडी जाण्यापुरती रस्ता आहे. आणि अशा रस्त्यावर बियाणशी हजारो कोटीचा कामं काढत आहे. हे काम 27 लाखाचं आहे. गेल्या वर्षीला 36 लाखाचं होतं, त्याच्या अर्ध्या वर्षीला 47 लाखाचं होतं. या कामांवर दिशादर्शक फलक नाही, गाळस्टोन नाही, फरलांग स्टोन नाही, इतर ज्या बाबी असतात त्या दिशादर्शक फलक नाही आहे. अशा बाबी असताना मात्र बिलं काढण्याचं काम तेवढं चालू आहे आणि जनतेच्या पैशाचं लयलूट चालू आहे. म्हणून या कामाकडे राज्य शासन तरी लक्ष देईल का आणि असल्या भ्रष्टाचारांच्या पाठीमागे SIT लावेल का, ही सर्व ग्रामस्थांची व मी घोसाळकरांची प्रार्थना आहे.